करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्ह वर. मंडळी, आपल्या लाडक्या शंकरा शितलीच्या आयुष्यामध्ये सुरू होणार आहे एक नवीन अध्याय. चला बघूया ते त्याला कसे सामोरे जात आहेत तेच पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या लाडक्या गावकऱ्यांना. ए बाबा, चल चल पटापटा चल. तिकडे आतमध्ये जेवणाचा टेबल आहे, सरळ जाऊ दे. यार झाली का तयार? तयार झाली का? पाण्याचा बाटला आणला का? पाण्याचा बाटला पाण्याचा बाटला मध्ये ठेवलाय. मध्ये ठेवलाय. ती करतो. एक काम कर, जेवण वाल्याला सांग जेवण घे बनवायला. चला. करतोय करतोय मामा. अरे काय करतोय? रात्रीच्या 12चा मुहूर्त आहे का? सकाळचा मुहूर्त आहे ना? त्याला सांग बुंदी पाडायला घे. तासाभरात येते ना वाढा. सांगतो सर, काय सांगतो करतोय का तुम्ही? इकडे ते गुरुजींनी केळीची पानं सांगितली, त्याचं काय झालं? कोण गेले आणायला? मामा पेटलाय कशाला? शंकरा गेला घेऊन. मरीन पेटलाय मला सांगतो. ए बाबा, अरे काय इकडं? अरे तू का पाया पडतीस? मी काही गुरुजी आहे का? ऐक, एक काम करा, ती फुलं हार सगळी ती व्यवस्थित ठेवा. गुरुजी आता ये, लगेच येताच. हा हा. अहो काकू, तुमचं काय चाललंय? त्या मृणालला तयार व्हायला सांगा ना. हो पप्पा, मीच मुरणार आहे. तू मृणाल आहे? हो, ते पदर घ्यायची प्रॅक्टिस करत होते. नाही, पदर घ्यायला पाहिजे. संस्कार आहे आपला. वा वा वा, छान दिसतेस तू. हे मेकअप झालाय तुझा? हो झालंय, त्याच्या बाकी आहे ते मी करते नंतर. वा 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 वा, अयो माझी पोरगी. एक मिनिट, सेल्फी काढू. सेल्फी काढ एकच. हा. अरे तू दिसत का नाही हो मला? पप्पा, वर धरा. तुम्ही मग सगळे अर्धे फोटो टाकता. हो. एक काम कर, हे टचअप आहे का नाही, शिवलीला सांग. तिला सगळं माहिती. पटकन तयार कर. शिवली कुठे? अहो पप्पा, नका टेन्शन घेऊ. शिवली आणि शितली दोघे आल्यात, ते आतमध्येच आहेत, ते करतील. ही बघा. मामा, शितली तू इथं काय करते? हित म्हणजे इथं काय करते म्हणजे काय करते? पत्रिका घेऊन स्वतःच आलेले ना, आमच्या मुरनालच्या लग्नाला यायचं म्हणून आलोय मामा. अगं तसं नाही ग, आता ती एकटी आहे का? तिला पोरं झालेत. पोरं? बकरी हाय वय ती पोरं व्हायला. नाही पार झालंय म्हणा, पार झालंय. हा. आमचा बाबू झालाय. नाही, तेच म्हणतोय. अगं बाळ बाळ झालंय म्हणा. हा बाळ झालंय ना ग. आता ह्या लग्नाच्या एवढ्या सगळ्या गडबडीत ह्या दोघांकडे कोण आहे का बघायला, म्हणून म्हणतोय. तर मावशी म्हणून कमी पडणार आहे मी कुठं? नाही, ती- मावशी हाय सांभाळायला. हो की नाही सोनू माझी? वा 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 वा. खरंय. आणि मामा काय हो तुम्ही? नाही. मी लग्नाला येणार नाही असं होईल का? माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे. माझ्याशी बोलली नसते, मी आले नसते तर. बरोबर आहे. एक बरं केलं सा, मामाचं काय बी घेतलं नाहीस. काय खरंय खरंय मामा. कान फाटफोडी उडून मारीन. कान फाट. काय बोलत तुम्ही? असं काय करता? अहो म्हणजे मामीवर गेली मुरनाल. मी बी देखना चिकन आहे, तुम्हाला काय माहित नाही का? नाही माहित आहे. अरे तिकडे शेतात मी राबतोय ना उन्हाळ्यात, त्याच्यामुळे करपलोय. पोट गोर आहे, दाखवू का? अहो मामा, तुमची पोर लग्नाला आली आणि तुम्ही अजून तसेच आहे ती हो. बदललेच नाही. शितले, तुम्ही लोक ना पटापट मोठं होत रे. तुझं बघ ना, लग्न झालं, पोरं झालं. आता ही बी जाणार सासरी. आम्ही इथे एकटच राहतो. मी एकटं पडू देते होय मामा. मी आपण खेळू दोघं. आपण माझं. कान फाटफोड. हिला सांग बरं जरा. मी येते मुरनालच्या जागेवर. हा. टेन्शन नका घेऊ. हो हो. आई ती तयारी करा पटकन. होय, होय, होय. गुरुजी कुठं आहे? त्यांना सांग. गुरुजीला घेऊन या ना. तुम्हाला हॅलो. कळत कसं नाही? अरे हुबला का? तुला तरी काल विचारलं होतं का नाही मी केळीची पानं आणणार आहेस का नाही? मामांनी मला पाठवलंय आत्ता. ही कुठं? ए मोहिते, ही इकडे. इधर ही ठेव की खाली वाईस. ही ठेव रे करते. यात मी ठेव. हॅलो. शंकर्या. हा बोल रे. मी करतो तुला. इकडे हा ती कदम मामाच्या पुरीचं लग्न आहे ना,
मी मदतीला आलोय. ते घर कामाला बोलावतात ना याला सगळीकडे. लग्नात जातोय काम करायला. नाही. ते म्हणतात ना मांडवाखाली काम केल्यावर लगीन जुळतंय. याचं सगळंच फसलंय. हा, एवढी कामं करतोय याचं लगीन होईना झालंय अजून. थोबाड फोडून टिटवे मी गप्रा व्हायचा सांगतोय. कशी आहेस तू? मी बरी आहे, बरी तू आहे कसा ना? आहेस? मी पण मस्त आहे एकदम. आणि तू कशी काय आली? मला वाटलं येणार नाहीस तू. नाही वली बाळांती नाहीस म्हणलं येशील का नाही. पागल बिगल झालायस का? झाले की 6 महिने. आता कसली राहिली वल्ली बाळंतीन मी. काय आता मुरनालचं लग्न आहे, माझ्या जीवा भावाच्या मैत्रिणीचं लग्न आहे, यायला नको वय. वड लागते रे. मी बी लय वाट बघत होतो. नाही माहेराची वड लागती, होय इथं गावात यायची वड लागते, गावच्या माणसांची वड लागती. गावचं बोलते ते गाव. गावचंच की, आणि गावचंच की. कसं आहे आता लगीन सराई म्हणल्यावर यायला नको म्हणतील. झाली शितली सासरकडच्याचीच झाली, माहेरी सरली असं म्हणतील हो, सगळे. नाही नाही लोक बोलतात लोकांचं काय. हो आहे की. ओ, 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 ओ. बाळ आहे. मेंढी हाय. डोळे फुटले वय तू तर तोंड्यात. हे काय कोकरूला घेऊन वो 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 करणार आहे वय. बाळ हाय, शितलीचं बाळ हाय आमच्या. हा माहित आहे मला. ती बाळंतीन झाली तेव्हा तिच्याच गावात होतो मी. काय बोलतो? माझं ही डाळ द्यायला आलतो ना. तिथं आता गिरायक वाढलेत माझ्याकडे ना. फोन करायचा एक, त्याला काय होते जरा वजर आलो होतो म्हणून. बरं, हा असू दे. मी बघू का व्हायच. पागल बिगल झालायस विचारतोयस. बघ की, बघ बघ गड आहे ना माझ्यासारखं आहे ना, क्यूट क्यूट. गोड आहे. तुझ्या गेलं सेम. जिजूनवर गेलंय आमच्या जिजूनवर. हिच्यावर डोंबलं नाग बघितलं बस काही एकदम. याचं नाग बघ कसलं तरतरीत आहे. असं वाट लावलंय की कापताय कापताय. गप्रा शाने लईच बोलती टिटवी. हँडसम आहे जिजून. हाय हाय. तेवढ्यातलं तेवढ्यात मला बसक्या नाकाची बोलली. ती बघ कसं बघतोय माझ्याकडे. आले रकुंटेव. वो हो वो. तुला माहित आहे का मी कोण आहे. मामा हाय, शंकर्या मामा हाय, जगत मामा हाय, गावातल्या सगळ्या पोरींच्या बाबांचा मामा हाय. थोबाड फोडीन तुझं. मामा नाही म्हणायचं. शंकर्या मामा बोलायचं. मामा नाही मोठा झालास की मामा बोल. अंकल म्हणायचं. इंग्लिश मध्ये. हा चल. शंकर अंकल. हा अंकलच म्हणायचं. अंकल मध्ये कळत नाही मामा आहे का काका. अंकल अंकल म्हणायचं. अंकल म्हणायचं. अंकल म्हणायचं. नाव काय ठेवलं ग. शिवांश. आयला कठीण आहे. भारी नाव ठेवलं ग. शिवांश. कोणी ठेवलं. ते आमचे एक मामा आहे ते गणेश सागडे. त्यांना लय प्रिय आहे नाव हे. हो? शिवांश. मी शिवांश बोलायचे, ते म्हणले नाही शिवांश. होय, कठीण. चांगलं आहे की ग पण नाव शिवांश. म्हणजे शिवाचा अंश. शंकराचा अंश. शंकराचा अंश का. गुताडा झालाय ग शितले. केसाचा गुतडा हे बघ की अडकलंय. येडीच आहे ही. येडमट नाही तर काय. अगं गुताडा नाही होणार मग काय होणार. येडमट डोक्याचं कसं कसं लग्न आहे ग तुझं. कशी धूळ साचली अजून डोक्यात. रात्री केस नाही धुतले वय. मस्त रिटा शिके काय लावायची, कंडिशिंग फिंडिशिंग करायची. मस्त अशी मुलायम झाले पाहिजेत केस. हा रानावानात फिरायची सवय आहे तुला. जरा ध्यान ठेवायचं. आणि कसं असतंय लग्नानंतरचं पहिलं इम्प्रेशन असते की नाही नवऱ्यासमोर, त्याच्यावर ठरतंय सगळा संसार. ते लय मॅटर करते, लक्षात ठेव. उंदाड्यागत नुसती हिंडू नको. एक्सपिरियन्सचे बोल हाय शितलीचे. हे शितली मला पण शिकव हा. समोर असं एक्सप्रेशन झाडते ना मी माझं बघतो. तुला काय ग सांगायची गरज लागते वय. तुला लय एक्सपिरियन्स आहे. पकड जरा बाळ. हा धर. चल. आणि ऐ लग्न आहे तुझं आज. पोरीच्या जातीने जरा नजाकतीनं चालावं. चालली फेंदार शिकल्या झालाय. काय बाई. चला आले नीट कस. बाय ग बाई चल पट्टा पट्टा तिकडं लागेल मुहूर्त टळल. आता कसं बघते मावशीकडं. कोण आहे मी. मावशी आहे. थोडस जड आहेस. तस तस निक्की काय
काय काम आहे तुझं मग माझं काय मला हायतलंय का मग तू नको सांगू मला इकडं कसलं बुजगावण्यासारखं मग कशाला म्हणजे बाळाला नीट धरा आधी असं धरते नीटच धरलंय मी मला नको शिकवत तुझ्या बापान तरी तुला असं धरलं होतं का कधी हा? शिकलीन शिकवलंय मावशी हाय मी नाही माणसाला नाही कळतंय. तू त्या हातात कुठे धरते आहे मान नको सोडू अशी मान नको सोडू इडे मान नाही सोडायची तू कशाला घाबरले ना अगं असं नसतं ती बाळ एकदम बारकी असतात ना त्यांना त्यांची मान धरता येत नाही मग एका हातानं मान धरायची आणि एका हातानं असा सपोर्ट द्यायचा आणि असं छातीजवळ धरायचं असतं काय त्यांना छातीचे ते हृदयाचे ठोके ऐकले ना त्यांनी लई भारी वाटतं त्यांना पोटात असतात तेव्हा तीच करतात ना ऐकत असतात सगळे लई शेप वाटतं त्यांना हां मग त्यांना बरं वाटते हां मग झोप लागते मन रमतं कुठून केला कोर्स कुठून शिकलंस हे सगळं आगे जनरल नॉलेज आहे जनरल नॉलेज मला शिकवत नाही कोणाकडे गेलेला सांग की शंकर्या मामा सुपाऱ्या आणल्यात कुठं ठेवू मड्यावर ठेव माझ्या सुपाऱ्या कुठे ठेव पाटाजवळ ठेव तिकडे त्या इकडं बाळ कोणाचं आहे आमच्या शितलीचं बाळ आहे वा 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 मामा लई गोड आहे बाळ हो पण मामा बोलायला तू हानी चल मामा म्हणतोय मला मामा नाही तर काय बोलणार असून हे बघ, ए शंकरे मामा ए शंकरे मामा मामा कशाला बोलतो रे ते जनरेटरचा पैसा दे की हा ती दत्ताकडनं घे हा मी दत्ता आहे हो हा याच्या तुझ्याकडे नाही पैसे माझ्याकडे कुठं आलं ते कदम मामा बोलले तुझ्याकडून घ्यायचे म्हणून खिशात ना काढ हा. हो, हो, ते हो. बाळ कोणाचं आहे रे हा? बाळ कोणाचं आहे आमच्या शितलीचं बाळ आहे लय गॉड आहे रे हो चल येतो शंकरे मामा तुझा बाप शंकर मामा मामा म्हणते ती सगळी उगाच आपली हो ग तुला नाही रे गुंड्या लाज नाही वाटत आमच्या शितलीचं बाळ आहे काय आमच्या शितलीचं बाळ आहे शितली बाई तुझी आहे काय हा गपस की शितली काय तुझी आहे का मग हळू बोल की वाज. हळूच बोलती शितली आमच्या काय आमच्या शितलीचं बाळ आहे फक्त एवढं बोल मग शितलीचंच बाळ आहे की आमच्या करत बसू नको कळलं ना तुझं काय नाही तिचं बाळ हाय तुझं फक्त हे आहे टिटीवर मी थोबाड फोडीन तुझं मी तुला सांग हिम्मत केली असतीस ना शितलीच्या बाळाचा पप्पा म्हणून मिरवला असता अख्ख्या गावात हे बाळ माझं आहे अभिमानानं सांगितलं असतंस थोतार तोंड्या माझी शितलीची वाळे यांच्या शितलीची वाळे आता नाही झाली हिंमत नाही बोललो झालं आता काय रडत बसू का चला की पुढं तिथंच कशाला आणायचं सगळ्याचं गोड नाही झाली हिंमत नाही झालं लग्न प्रेम तर करू शकतो आता तर शितली पण नाही करता येणार बाळाव तर करू दे की प्रेम हा? मजनूची अवलाद लय कटाळा आलाय मला तुझ्या या वाक्यांचा लय बोर झाली वाक्य पाठ झाली आता मी बोलवल तुझ्या ओय वतीने मोहिते टोप धरा सम्या! ओय जड आहे बटाटी आहे ते जड आहे जड एवढं जड आहे ओय धर आत नेऊन ठेव सम्या, काय हलवत चाललाय तो बय मंदिरातलाय तो ख्वाचा पडला ना मीटिंग भरवतील ते निघतात अय शंकर्या काय बावली बरोबर काय खेळतोस बाहुलं नाही पावली कुठं आहे ती बाळ हाय बाळ बाळ हो कोणाचं आहे आमच्या शितलीचं बाळ आहे शितलीचं बाळ तुझ्याकडं हो काय पाळणागर खोललं का काय एक काम कर, गावातली अजून 3-4 बाळ घे आणि हुई करत फिर काम आहे हे हा चांगली आयडिया आहे शंकर्या हो ऑन सिरियस नोट काय जिच्याबरोबर लगीन करायचं तिचा पोर खेळवतोयस तू माझ्यासारखा असताना टच बी केला नसता पम्या काय बी बोलू नको बारके बाळ आहे ती त्याचा काय दोष आहे दोष बाळाचा नाही आहे दोष तुझा आहे वेळेवर हे साहेब अहो माझ्या बाल माझ्याकडे रडलं नाही ना नाही रडले हा, नाही रडलं. खेळतय ती माझ्याकडे रडतच नाही एकदा पण रडलं नाही बाळ लय झाक सांभाळतोय मी काय बोलते शितली तू शंकराला हाय की नाही तुझ्या गावी घेऊन जा बाबूला सांभाळायला आणि तुम्ही दोघे जा फिरायला बाकी हा सांभाळेल बाबूला तिकडे जाऊन दुसऱ्या बाळाची तयारी करा त्या दुसऱ्या बाळाला ह्यो सांभाळेल मग तिसऱ्या बाळाची तयारी करा त्याला पण ह्यो सांभाळेल थोबाड फोडीन टिटवे लई बोलायला लागलीस ना तुझी चोच आडकीत त्यात धरीन आणि खाटकन मुडीन मग कसं बोलतोय मला पम्या बरोबर बोलतोय तू. खरंच चांगलं सांभाळलंस ना शांत. आणि ते बी कसं एकदम गपगुमान कुशीत निसतंय बाळासनी कळतात आपली माणसं ओय भाऊजी कुठे
त्यांना आवडत नाही असलं लग्न बिग्न, लय बोर होतात ते त्यांच्या मित्रांबरोबर गेलेत फिरायला. लय ना तुझा नवरा. ए मित्र महत्वाचे का लेकरू महत्वाचं? नीट बोल की. त्यांना सांगायला लय असतंय बाळाचं. आता एकटा जीव नाही राहिला तुझा, 2 जीवाची झाली असतो. आणि बाळाचं करायचं म्हणजे लय असतं. हा, दुपटी बदला, लंगोटी बदला, तीट लावा, नजर काढा, धुरी द्या, लय काय काय करायचं असतं बाळाचं. हा, आता बघा कशा हिरडे आली आहेत. आता दात सळसळत असतील ना, मग ती सगळं बघावं लागणार, शिशू काढावं लागणार, हाय का नाही? कपडे बदलायचे, रडायला लावल्यावर शांत करायची, जेवण भरवायचं. कोण करणार? पप्पा करणार का नाही? मग केवढं असतं बाळाचं. ओग ओग माझी गुंडी. हो. शंकर्या कोचिंग क्लास येस एकदम फर्स्ट क्लास. मी काय बोलते, ऐक शितले, खरंच ह्याला घेऊन जा. म्हणजे मग बाळ रडलं पण नाही, एवढं झाक सांभाळलंय, सगळं करेल. म्हणजे ते जोजवणं करेल, भरवणं करेल, हागमुत काढेल, सगळं करेल. करीन मी, तू नका सांगूस मला. सगळं करीन. माझ्या शितलीचं बाळ, शितलीचं बाळ आहे ते मी करीन सगळं. हा, आली मोठी शानी सांगायला. कर की. शितले, तू कवा बी फोन कर मला. तुम्हाला फोन केला ना, तुझ्या एका फोनवर मी पळत पळत येईन. बाळाचं सगळं करीन. मला नाही वाटायचं काय, होय का नाही? सगळं करायचं तुझं, सगळं करणार. तू पण आता मोठा झाला का नाही, जरा 1-2 वर्ष थांब. 2 वर्षांनी काय कर, आपल्या गावात आहे का नाही चैत्राची जत्रा असते. हा, तवा ये. मग मी तुला खांद्यावर बसवीन, खांद्यावरून जत्रा दाखवीन. मग तुला पाळण्यात बसवीन, पवाय पण शिकवीन. ना जत्रेत मजा करू. ते 2 वर्षाचं होईल तोपर्यंत तू संट्याच राहणार आहेस काय? तू लई बोलते मला. लई बोलते म्हणजे कसं आयुष्यभर ना तू संट्याच राह. राहीन मी संट्या. तुला काय करायचंय? आली मोठी शहाणी संट्यारा. तू जा की तुझी कामं कर. मी माझी कामच करते. आली मोठी जा. तुला ती काय सांगितलं होतं कदम मामानी? पुरीचा मेकअप करायला सांगितलं होता, केला का? जा तिच्याकडे बघ. आली मोठी सांगते आम्हाला. आणि स्वतःला पण थोडीशी पावडर लाव, नाही तर वराड आलं ना तुला बघून घोडं बितरल. आयो असं मार बोलू नको. नकोस. हं, जा. हुंदाडती नुसती गावदेवीला बोकड सोडल्यागत. बघ कसं बोलतोय ह्यो. आता लय बोलतोयस तू, मग लय ती कसं बोलतोयस. बोलती? आणि ते ओळू पण घेऊन जा. ये गे खुळखुळ्या वाजून खेळवायचं असतं बाळाला. आले मी. खळखळ्याची गरज मी असताना. मी काय म्हणतो, शंकर्या मामा पाळणा केंद्र कसं वाटतंय नाव? जा आत काम कर तुझ्या. जा काय, थांब जा तू. हा ओग कसे बोलतेत ना. ओय, मदतीची ऍक्टिंग. या खरी ना काम सांगतो. वरात आली मदत करतो. नाही ग बाबा, तुला नाही कोण ओरड तर गुंड्या, तुला नाही कोण ओरड. खरखर का लागते का छातीत? ते जरा हवा पालट झाली ना, त्याची पाण्यात बदल झालाय त्याच्यामुळे थोडस. मग तू जरा तुला कळलं पाहिजे ना शितले. त्याची पाण्याची बाटली वेगळी आणायची, दुधाची वेगळी ठेवायची, पाण्याची वेगळी ठेवायची. तुला कळना झालंय. तू आपलं काहीतरी औषधं बिवषधं नाही ना करताय? औषध देते त्याला. कशाला? आपले घरचे उपाय काय कमी आहेत का? आईला विचारायचं, सासूला विचारायचं. किती गोष्टी आहेत आपल्याकडे करण्यासाठी. काय कर माहिती का, आपला सुती कपडा असतो ना, आधी आळशीच्या बिया घे, त्या तव्यावरती चांगल्या भाज, आणि मग त्या सुती कपड्यात भर, आणि त्याच्यानंतर हलगत आपल्याला शेक द्यायचा. पण डायरेक्ट शेक नाही द्यायचा बरं का. ती काय सुती कपडा असतोय ना, तो जरा वाईच कोमट होऊ द्यायचा. आणि मग आपल्याला कोमट लागला म्हणजे बाळाला एकदम चटका लागणार. त्याची त्वचा एकदम बारीक अशी नाजूक असते ना, त्याच्यामुळं मग त्याला काय करायचं, कोमटचं पण कोमट झालं का नाही, मग अलगद 1, 2, 3 असं थोडं असं एकदम थोडा शेक द्यायचा, आहे का नाही? त्याच्यानं बरं वाटतंय. हो ग माझी बाबडी. किती काळजी करशील सगळ्यांची शंकर्या. काळजी काय गे, नेहमीच आहे आपलं. माझी आजी पण हीच करायची. मला ना लहानपणीला आपलं सर्दी खोकला पडस सारखं व्हायचं. मग माझी आजी काय करायची माहिती का, ती तांदूळ घ्यायची कापडात, ती गरम करायची आणि ती छातीवर लावायची. बरं ती लग्न का नाही करत? लग्न करून टाक. किती दिवस एकटा राहणार आहेस? आता नाही वाटत आतनं. म्हणजे आता असं होतं की आता कशाला करायचं लग्न, आणि काय ज्याच्यासाठी थांबाय पाहिजे तेच नाही थांबलं आपल्यासाठी, तर आता काय थांबायचं. नाही असं वाटतं नको आता. वाटलं तर लगेच दुसऱ्या दिवशी करीन, पण आतनं नाही वाटत आता. नको वाट बघू शंकर्या. बघितलं ना, मला पुढे निघून आले. अरे हे तुझ्यासाठी कोण थांबलंय हे बघ. यांना काय वाटतं, यांना वाटतं ह्याच्यासाठी थांबलोय आपण. नाही आपण नाही थांबलो कोणासाठी. हा, आपण आपल्याला बाबा लय व्याप आहे. लग्न केलं तर वाटूळ होईल माझं. तुला सांगतो, बायको आली ना माझी, मग ती असं एकदम ही करल. ती म्हणाल, ह्या मैत्रिणीशी का बोलतो, ही कोण आहे शितली, हिला का भेटायला जातो. मग मला तुझं काय करता येणार नाही. मग तुझं काय करता नाही आलं तर मग तुझ्यापासून लाभ होईन की अजून. हा,
मग म्हणून नाही करत लग्न. आणि शंकर्या म्हणजे साधा आहे का? शंकर्याने लग्न केलं ना मग विसरून जायचं. मग शंकर्या फक्त बायको होता, मी आणि माझी बायको. बायको म्हणली उठ की उठणार, बायको म्हणली बस की बसणार. म्हणून नाही करत लग्न. ओ ग चांगलं नाव ठेवलंय, चांगलं नाव ठेवलंय. शिवांश. शिवांश, शंकराचा अंश. शिवांश इधर दी. माझं बाल गते झालं होतं. बरं ओंकाराचा अंश. ए घरी गेलं की पप्पाला वराड व्हायचं. हा त्याला म्हणावं काय वाटतं का नाही तुला? इकडे मी एकटा फिरतोय तिकडे सगळ्या गावात आणि माझं नाव सांग बरं का. म्हणून शंकर अंकल भेटला होता, लय भारी बेस्ट फ्रेंड झालाय माझा, मला चैत्रात जत्रत फिरवणार आहे आणि दम पण दे म्हणावं. आईनं किती गोष्टी एकटीनंच करायच्या. जरा येत जा की आईच्या मदतीला. हा सांग बरं का. आली बरं. शितले चल ते वराड आले बघा. जा लवकर. काय रे? हे काय आहे? असू दे झालं. हे बाळाला असले पैशाची सवय नाही अगं लागायची. पैसे खाऊसाठी ती आपलं ही रीतभात असते. अगं पागलाई. बाळाला पहिल्यांदा बघितलंय ना. असं. चल वराड आलाय. चल ए, आलो, वरडी आले. केवळ कमाल. ही सिरीज पाहताना हसता हसता कधी डोळ्यात पाणी येतं कळतही नाही. डायरेक्ट काळजाला हात घालता. फारच टचिंग परफॉर्मन्स. व्हेरी वेल परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसाददा. स्किट या पार्श्वभूमीला विनोदी हा इतिहास आहे ना, किंवा ही पार्श्वभूमी आहे त्याची. स्किट जीव घेणं कसं असू शकतं, तर ते सचिन गोस्वामीकडनं आणि तुमच्या सगळ्यांकडनं शिकायला पाहिजे की एखादं स्किट जीव घेणं पण असू शकतं. तर ते या पद्धतीने असू शकतं. पृथ्वी, मला असं वाटतं खूप मोठं स्टेटमेंट आहे कदाचित, पण पुलं जर आज जिवंत असते ना तर ते हळहळले असते, कारण त्यांच्या व्यक्ती आणि वल्लीमध्ये शंकर्या नाही म्हणून. आणि तुम्ही दोघांनी ती लव्ह स्टोरी इतक्या उंचीला नेऊन ठेवली आहे, इतक्या प्लॅटॉनिक लेवलला नेऊन ठेवली आहे की ते बघताना प्रचंड घुसमट होते की संपवा एकदाच आहे असं होतं. आणि त्याला निव्वळ कारणीभूत तुमचा परफॉर्मन्स आहे. नमा, पृथ्वी, तुमच्या दोघांसाठी प्रचंड टाळ. मजा आली, खूप मजा आली. सई. स्पूकी परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं शंकर्या आणि शितली ही सिरीज नसून हे इमोशन आहे आणि हे हास्य जत्रेने दिलेलं गिफ्ट आहे आम्हाला. म्हणजे माझे तर सतत डोळे भरून येत होते. दृष्ट लागण्यासारखा परफॉर्मन्स केलात, खूप मजा आली. आणि तुमच्या तिघांचा बॅलन्सिंग ॲक्ट खूप सुंदर होता. मृणाल खूप सुंदर दिसतेस, प्लीज दृष्ट काढास. आणि हां, सुरुवातीचं पासिंग एकदम रिअलिस्टिक होता. मजा आली, त्यांनी मजा आली.